रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण हरी मंडळी. ऊस लावाय चालू आहे. ऊस लावाय चालू आहे. ऊस या ऊस लावायला लय दिवस झाले. हिडिओ नाही काय नाही म्हणलं चला आज चालू आहे बेन साळायला आपल्या इथं. बघा ह्यांचं चाललंय बेन साळायचं. गडी करतो कांड्या तापत राहणार कांड्या कांड्या बुजू उद्या बघू काय पुढे जायचं का उद्या लढायला. काय म्हणजे काय होईल नाही तर परवा दिवशी होईल. अर्ध्या एकराला लावाय काढ मग काय आलं तर मी संध्याकाळच्या लावेल डॉक्टर बाळा आहे का काय झोपलात ना काय येऊन लावेल. आमचा विचारात कमी नाही बरं. आणि मी जेवून सकाळच्याला वाटलं तर खुरकून आठ हजार 500 गुरांसाठी लावायचे आपल्याला. आपल्या गुरांसाठी आपल्याला शिल्लक चारा पाणी बरं असतं. जिथली तिथं मागल्या वर्षी उन्हाळ्यात होईल ना ह्याला 12 महिने होईल घालायला होईल आखाडा सारवणं तर येईल नाही गरज लागेल. डोळ्यावरले व्यवस्थित डोळ्यावरलं नाही काढलं तरी काय अडचण नाही काढे काय लय लापट आहे 8,000 5,000 सुद्धा लावला ना हाय उभा तरी 8,000 वर्षी होतो. पण आपल्या रानात राडा होतो ना काढा काय अडचण नाही कशा काढतो. मनी आली का बा मनी म्याव मन्या चल मांजरांना घरी थांब वाटत नाही. कुत्र नाही थांबत मांजर थांबत नाही. आपण रानात आलो लगेच आपल्या मागं उदा चप्पल लावली आहे चप्पल आहे पाच खाली जायचं. आपला बारीक चिरतो कारकुळ आहे ना ह्यो बारकाला ह्यो गायांना ठेवला गोळा करून सांगितलं वाडा बिडे सगळं निघतो गोळा करून. हा गायांना जेवण करून घेऊन आलो पण आता नरडे लागले जेवण नाही जेवल्यावर काम करू वाटतं. त्यामुळे मी लय जेवलो नाही. हा त्यामुळे मी लय जेवलो नाही. जेवली आज बाजार होता चिलर गेलता बाजारला. आज काही हिडिओ नाही बाजारचा काय नाही नाही तर दर बाजार हिडिओ असतो. 2 बाजार आहे. तिसरा बाजार आहे ना तुम्ही गेल्यावर काढून काढायचं आज तेवढं आहे. आज चालू लागवड होती
एका रानात करतात. देवाला गेल्यापासून व्हिडिओ काढला नाही, टाकला बी नाही. काय निघत नाही. थोडंसं घालायचं, हा? थोडंसं घालायचं. हा ना. शेणखत घातलं तरी खत. बघा आपला ऊस लावाय चालू आहे. बेनं नेतो का चाललं बेनं घेऊन. बघा इकडं असं ऊसची लागवड चालली आहे आपल्या. आजभर सारीला शेणखत घालून घेतलं या आणि नंतर अशा कांड्या हातरून अशा बुजून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, उगवायला त्रास होत नाही. वाकडे असल्यावर सरळ करायचा. आता आपला ऊस लावून झालाय म्हणजे नेमा झालाय. आता लागवड चालूच आहे, कांड्या हातारल्या. पण आता हे बुजायचं काम चालू आहे. हे असं का बुजायचं माहिती का, ह्याच्यावर ड्रिप टाकला ना ऊस असं मस्त उगवतो. खोल चिखलात कांडी खोल जात नाही, काय नाही धारेदार ऊस उगवतो. आणि शेणखत टाकलेलं कसंच वायाला जात नाही, वाहवत नाही ह्याकडची त्याकडेला, काय नाही, जागच्या जाग्यावर चोपतो. अशा घेतल्या साऱ्या पुरून. बराच पिके झालाय ऊस पुरून. चला आता निघालोत घरी जाऊन पण सुट्टी नाही अजून. गायांना चारा टाकायचा आहे, कुटी करायची, भरपूर असं कामं बाकी. तर अजून बराच ऊस राहिलाय लावायचा. म्हणलं होईल. अगोदर काय केलंय आपण, घरनं मुक्त गोठ्यामधलं शेण आणलंय आणि पूर्ण सरीखत घालून घेतलेलं या. आता बाकी राहिलेला घेऊन त्याच्याला लावून निघाले घराकडं. पाय ना पाय गेले तर हांगायचं तर सोपंही वय. वैतागून जाते माणूस. आता घराकडे घ्यायचंय पसारा, ड्रीप हातरायचंय मला. बघा अशी पाईपलाईन करून घेतली या. ड्रीप हातारायचं या. टिप्सी ड्रीप आणलंय कशामुळं, तर परत ना गोळा करायचं टेन्शन नको, काहीच नको, म्हणून पिप्सी ड्रीप वापरायचंय आपल्याला. चला आता घरी पसारा घेते, निघते घराकडं. गायांना चारायला कुट्टी करायची, खायला टाकायचं, खुराक टाकायचे. बघा अवतार कसा झालाय. आले आले आले